मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसाची विश्रांती, वाहतूक हळूहळू पूर्ववत, लोकल सेवा सुरळीत, घरी जाणाऱ्या मुंबईकरांना दिलासा. मुंबई नवी मुंबईत झाडं कोसळण्याचं सत्र सुरूच. मुंबईमध्ये 283 ठिकाणी झाडं फांद्या कोसळल्या. नवी मुंबईत 2 दिवसांमध्ये 150 झाडं कोसळली. पडझडीच्या घटनांमध्ये नाहक बळी, वाहनांचंही नुकसान. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पुराचा आळंदीला वेढा. आळंदीमध्ये जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद. पाणी पातळी वाढल्यानं वारकऱ्यांची मोठी गैरसोय. वारकऱ्यांनी आळंदी देहूमध्ये न जाता पुण्यामध्ये वारीमध्ये सहभागी व्हावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वारकऱ्यांना आवाहन. आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेच्या सूचना. पुणे शहराला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट. शहरातील शाळा सुरू राहतील तर पश्चिम घाट परिसरातील शाळा बंद राहणार. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कनेक्टिंग लिंकवरील आजचे व्हिडिओ धक्कादायक. संपूर्ण कामांचं ऑडिट झालं पाहिजे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. तर ज्यांनी राज्याची वाट लावली ते आम्हाला प्रश्न विचारतायत, फडणवीसांचा पलटवार. नाशिकमध्ये उद्या ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज. 300 मिलीमीटर पर्यंत पाऊस होऊ शकतो. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नाशिककरांसाठी अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे भातसा नदीची पाणी पातळी वाढली. वाशिंद गेरसे मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद. नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू. मावळच्या पाटण गावातील धक्कादायक घटना. एक महिला थोडक्यात बचावली. आणि नाशिक कंपनी धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानला जामीन मंजूर. दानिश शेखचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.